आपल्या भारतीय संस्कृतीत देवघर म्हणजे घराचं हृदयच नाही का? एक अशी जागा जिथून घरात शांती आणि एक सकारात्मक ऊर्जा येते असं आपण मानतो. चला तर मग आजच्या या विश्लेषणात आपण याच पवित्र जागेबद्दल म्हणजे देवघराबद्दल जरा सविस्तर बोलूया. पण मग एक प्रश्न अनेकांना पडतो की रोज देवपूजा तर करतो, अगदी मनापासून करतो, पण तरीही घरात शांतता का नाही मिळत? एक प्रकारची अस्वस्थता का जाणवते? हा अनुभव खूप सामान्य आहे आणि यामागे एक महत्त्वाचं कारण असू शकतं. याचं उत्तर माहितीये का? एका साध्या विचारात दडलेलं आहे. आपली श्रद्धा कधीच चुकीची नसते, पण जर देवघराची मांडणीच चुकली तर त्याचे परिणाम नक्कीच बदलतात. म्हणजे अडचण आपल्या भक्तीत नाहीये, तर त्या देवघराच्या रचनेत असू शकते. चला तर ही श्रद्धा आणि मांडणी ह्यांचं नातं जरा समजून घेऊया. बघा, पूजा म्हणजे फक्त एक विधी नाहीये, तर ती एक काय म्हणता येईल, एक एनर्जी प्रोसेस आहे. आणि या प्रक्रियेतून चांगले परिणाम मिळवण्यासाठी योग्य रचना ही श्रद्धेइतकीच किंबहुना जास्तच महत्त्वाची ठरते. आता मांडणीमधला सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुठला? तर तो म्हणजे देवघराची जागा. वास्तुशास्त्रानुसार देवघरासाठी एक योग्य दिशा ठरलेली आहे, जी घरात पवित्र ऊर्जेला जणू काही आमंत्रणच देते. पाहूया ही योग्य दिशा कोणती आहे. तर देवघरासाठी सगळ्यात बेस्ट जागा म्हणजे ईशान्य दिशा. का? कारण तिथूनच सकाळची ती फ्रेश पॉझिटिव्ह एनर्जी घरात येते. पूर्व किंवा उत्तर दिशासुद्धा खूप चांगल्या आहेत, पण काही जागा कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. जसं की दक्षिण आणि नैऋत्य दिशा, जिन्याखालची जागा किंवा बेडरूममधली जागा. ह्या ठिकाणी ऊर्जेचा प्रवाह कुठेतरी अडतो. आणि हो, हे काही आजचं नाहीये. अगदी आपल्या मत्स्यपुराणात सुद्धा याचा स्पष्ट उल्लेख आहे. ईशानम देवतानाम स्यात् स्थानम पुण्यप्रदम स्मृतम. म्हणजे काय? तर ईशान्य दिशेला असलेलं देवांचं स्थान हे पुण्य, शांती आणि आध्यात्मिक प्रगती देणारं असतं. या दिशेला देवघर असेल तर मन आपोआप शांत राहतं आणि घरातला ताणतणाव कमी होतो. आता एका दुसऱ्या पण तितक्याच महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. देवघरात काय असावं हे तर ठीक आहे, पण देवघरात काय नसावं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. अनेकदा आपल्या नकळत अशा काही वस्तू देवघरात ठेवल्या जातात ज्या सकारात्मक ऊर्जेला ब्लॉक करतात. चला पाहूया त्या कोणत्या वस्तू आहेत. काही गोष्टी देवघरातून दूर ठेवलेल्याच बऱ्या. उदाहरणार्थ, मृत व्यक्तींचे फोटो ते देवघरात नसावेत, किंवा मग तुटलेल्या, थोड्याशा भांगलेल्या मूर्ती, फाटलेले देवांचे फोटो, बंद पडलेलं घड्याळ किंवा अगदी बिलं आणि पैशांसारख्या गोष्टी. या वस्तू कळत नकळत नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, ज्यामुळे घरात अस्वस्थता वाढू शकते. याला शास्त्रीय आधारसुद्धा आहे. गरुड पुराणात म्हटलं आहे, भग्नम दैवतम न पूज्यम न तत्र वसते हरिही. सरळ सोप्या भाषेत सांगायचं तर तुटलेल्या मूर्तीची पूजा करू नये, कारण अशा ठिकाणी दैवी कृपा वास करत नाही. कारण खंडित मूर्तीमध्ये ती दैवी ऊर्जा टिकून राहत नाही. बरं, देवघराची दिशा तर झाली, त्यात काय नसावं तेही पाहिलं. पण तितकंच महत्त्वाचं काय आहे माहितीये? ती म्हणजे मूर्तीची निवड. आपण देवघरात नेमकी कोणत्या प्रकारची मूर्ती ठेवतो याचा थेट परिणाम आपल्या घराच्या वातावरणावर होत असतो. बघूया योग्य मूर्ती कशी निवडायची. आपल्या स्कंदपुराणात तर याबद्दल एक अगदी स्पष्ट नियम सांगितला आहे. गृहे सौम्य रूपाने देवतानां प्रशस्यते. याचा अर्थ असा की घरामध्ये देवांची नेहमी सौम्य, शांत आणि कृपाळू रूपच असावीत. देवांची उग्र किंवा युद्धमुद्रेतील रूपं घरासाठी नसतात. आता बघा याचा थेट परिणाम कसा होतो. समजा देवतांची उग्र किंवा रागात असलेली रूपं घरात ठेवली तर घरातलं वातावरणसुद्धा तसंच तणावपूर्ण होऊ शकतं. त्याचप्रमाणे खूप मोठ्या मूर्ती मनावर एक प्रकारचा भार टाकू शकतात. म्हणून नेहमी शांत आणि सौम्य रूपांचीच निवड करावी. आणि हो, त्यांना नेहमी जवळीपासून उंच एखाद्या आसनावर आदराने ठेवावं. चला, आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. देवघराची आदर्श मांडणी नेमकी कशी असावी जेणेकरून ते एक सकारात्मक ऊर्जेचं शक्तिशाली केंद्र बनेल. हे 4 नियम अगदी सोपे आहेत, पण खूप प्रभावी आहेत. 1. पूजा करताना आपलं तोंड पूर्वेकडे असावं. 2. देवघर जमिनीला टेकलेलं नसावं, थोडं उंच असावं. आणि लाकडी देवघर असेल तर उत्तमच. 3. रोज दिवा, धूप किंवा अगरबत्ती लावून ती जागा सक्रिय ठेवावी. आणि 4. देवघर नेहमी स्वच्छ, नीटनेटके आणि सुगंधित असावं. तर ह्या सगळ्या चर्चेचं सार काय? तर एक सोपं सूत्र आहे. योग्य जागा अधिक योग्य मांडणी आणि ह्या सगळ्याला जोडलेली मनापासूनची श्रद्धा, ह्या तिन्हींचा मेळ बसला की घरात खऱ्या सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. आपली श्रद्धा तर महत्त्वाची आहेच, पण वास्तुशास्त्राच्या या नियमांनी ती अधिक प्रभावी ठरते, हे नक्की.
आणि आता जाता जाता एक प्रश्न जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. या सगळ्या माहितीच्या आधारे आपल्या घरातलं देवघर खरंच योग्य ठिकाणी आहे का याचा विचार नक्की करायला हवा. कारण ही केवळ एक मांडणी नाही, तर घरात शांती आणि समृद्धी आणण्याचा एक प्रभावी मार्ग आहे.